एक मुलगी जिच्या लग्नाला 3 वर्ष झाली आणि तिने विहिरीत उडी मारून आपलं आयुष्य संपवलं. एक पत्र तिने लिहिलं हे जग सोडण्याच्या आधी, की आई, मी खूप प्रयत्न केला, तू सांगितलं तसं राहायचा प्रयत्न केला, तू सांगितलं तसं मी सगळं सहन केलं, पण मला कुठल्याही प्रकारे ह्या गोष्टीतून बाहेर निघायचा मार्ग भेटत नाहीये, म्हणून मी हा मार्ग निवडला. हे पत्र ऐकताच आईचा हात थरथर कापायला लागला. त्यांना सुचलंच नाही काय करायचं आणि पायाखालची जमीन पायाखालून निघून गेली. कारण त्यांनी अक्रूसारखं वाढवलं होतं आणि आज हे शब्द ऐकून त्या आईच्या हृदयाचं काय झालं असेल हे आपण अंदाज लावू शकतो. त्या मागचं जर PLRची स्टोरी तुम्ही ऐकाल तर तुमचे डोळे पाणावल्याशिवाय नाही राहणार. चला आजच्या सेशनला सुरुवात करूया. थोडा इमोशनल आहे पण बघूया काय आहे हे सासरचे जे त्रास देतात किंवा आपल्याला जे कर्मभोग आपण म्हणतो जे भोगायला आले ते कशामुळे येतात ना. अशीच एक करुण कहाणी घेऊन माझ्याकडे मधुरा आली होती. मधुरा एक हसत खेळत मुलगी 22-25 वर्षाची, जिचं लग्न झालं. लग्नामध्ये घरच्यांनी खूप हौसेने सगळं करून दिलं त्यांनी आणि लग्न पण व्यवस्थित पार पडलं. मधुरा पण जॉब करत होती आणि मुलगा पण चांगल्या ठिकाणी जॉब करत होता. त्यामुळे कोणाला काही चुकीचं होईल असं वाटलंच नव्हतं. घर परिवार चांगला होता, सुशिक्षित होता. त्यांना वाटलं सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. लग्नामध्ये आई वडिलांनी आपल्या ऐपतीप्रमाणे जे काही त्यांनी मधुराच्या लहानपणापासून जमा करून ठेवलेलं ते सगळं पणाला लावलं, ते सगळं दिलं की आमची मुलगी खुश राहावी म्हणून. विदा करताना घरच्यांचे डोळे अश्रूंनी पाणावळे. ते मुलीला विदा करतायत, तिचं नवीन आयुष्य सुरू होणार आहे आणि ज्याच्यामध्ये ती खूप सुखी राहणार आहे, राणी बनून राहणार आहे. अशा प्रकारचंच त्यांनी स्वप्न पाहिलेलं आणि तसंच त्यांनी तिला घर बघून दिलेलं. आनंद अश्रूंनी त्यांनी तिला विदा केलं आपल्या घरातून. घर सोडून गेली. काही दिवसातच सुरू झाले वादविवाद घरामध्ये आणि सासूंनी खूप छळ केला तिचा. मुली घरातून काढून टाकली. आता ही वर्किंग वुमन आहे तर ऑफकोर्स प्रॉब्लेम येणारच आहे. मुलाला भडकवणं सुरू केलं. दोघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग झाली. नवरा पण ॲग्रेसिव्ह झाला, थोडा डाऊट करायला लागला, मोबाईल चेक करायला लागला आणि मित्रमैत्रिणींशी बोलण्यात, बसण्यात, उठण्यात तिला बंदी टाकायला लागले. प्रत्येक गोष्टीमध्ये बंदी, म्हणजे मुद्दामून इरिटेट करायचा प्रयत्न तिला होत होता. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टींनी ती खूप पहिलं तर इग्नोर करत होती, एवढं जास्त लक्ष नव्हती देत. हळूहळू या गोष्टी हुंड्याकडे जायला लागल्या की तुझ्या वडिलांनी तुला काही दिलं नाही, आमच्या ऐपतीला शोभतं का जे तू घेऊन आली असते, त्याच्यामध्ये तर काही नाही. पण अशा टाईपचं त्यांचं म्हणणं होतं. तिचा इन्सल्ट होत होता, तिच्या घरच्यांचा इन्सल्ट होत होता. घरी तिने आपल्या आई वडिलांना मधुराने कधीही काहीही सांगितलं नाही. त्यांनी जे करून दिलंय ते दोषी मानतील स्वतःला, त्यांना वाईट वाटेल, त्यांना खूप त्रास होईल ही गोष्ट माहिती झाली तर. त्यामुळे तिने कधी घरच्यांना सांगितलंच नाही या गोष्टी आणि ती स्वतः सहन करत राहिली. फक्त रात्रभर असं देवाचं नाव घेत बसायची आणि रडायची की देवा असं का होतंय माझ्याबरोबर, काय ह्या गोष्टी घडतात, काय असं माझ्याकडनं पाप घडलंय, काय असं चूक घडलीये माझ्याकडनं ज्यामुळे मी हे सगळं सहन करतेय. नवरा सोबत झोपत नव्हता, सोबत राहत नव्हता, आई सोबत जाऊन झोपायला लागला. ओके, सो गोष्टी खूप हाताबाहेर जायला लागल्या आणि त्यानंतर तिला माझा कॉन्टॅक्ट कुठून तरी भेटला आणि ती फायनली माझ्यापर्यंत पोचली. मी सांगितलं आपलं सगळं स्टोरी, डिसाईड केलं की ठीक आहे PLR करून बघूया काय आहे. डेफिनेटली असं काही होत असेल तुमच्याबरोबर तर मॅक्सिमम टाइम रिझन पास्ट लाईफच असतं. पास्टमध्ये तुम्ही काही करून आलात त्यामुळे आता असं होतं. सो आम्ही पास्ट लाईफ रिग्रेशन केलं आणि पाहिलं तिने की ती एक 3 मुलांची आई होती, मुलगी नव्हती तिला. आणि खूप घमंड, खूप रागिष्ट, खूप स्वार्थी टाईपची बाई होती ती. आणि 3 सुना होत्या तिला. खूप अत्याचार करायचे, म्हणजे त्यांना खायला नाही देणं, त्यांच्यावरती हात उचलणं, एकदम जनावरासारखं राबवणं त्यांना, तसंच मानणं एकदम. म्हणजे स्वतःवर बसून खात असले तर त्यांना खाली बसून. सुना म्हणजे त्या काळचा वेळ पण तसाच होता.
त्यातली एक सून जी होती, बारकी सून, तिला सहन झालं नाही. ती तिच्या घरी पण सांगायची, की "आई असं-असं होतंय, मला सहन होत नाही, मला त्रास होतोय." त्रास तिघांना होता. तिघांना देत होती ही. पण एखाद्याची कॅपॅसिटी कमी असते ना सहन करायची. तसंच त्या मुलीबरोबर काही होतं. वयाने पण लहान होती आणि लहान सून होती त्यांच्या घरातली आणि तिला सहनशक्ती थोडी कमी होती. तिला त्या गोष्टी सहन झाल्या नाही. तिने खूप वेळा मदत मागायचा प्रयत्न केला आपल्या घरच्यांकडून. पण तसा हवा तसा प्रतिसाद भेटला नाही. कारण पहिल्याचे तर पॅरेंट्स तेवढं जास्त हे नव्हते करत, म्हणजे सपोर्ट नव्हते करत. त्यामुळे मग तिला शेवटी आपलं आयुष्य संपवावं लागलं. घराच्या अंगणाच्या विहिरीत तिने उडी मारून आपलं आयुष्य संपवलं. हे सगळं मधुराने पाहिलं आणि मधुरा अक्षरशः ठसाठसा रडायला लागली. कारण तिला जाणवलं की ह्या गोष्टी का घडतायत, काय आहे. ऑफकोर्स रिअलायझेशन इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. ह्या गोष्टी झाल्या. तिला खूप गिल्ट भावनामध्ये गेली जे बघितल्यानंतर. पण त्यानंतर आम्ही एक सोल वर्ल्डमध्ये जातो. सोल वर्ल्डमध्ये गेल्यावर तिला तिकडे मेसेज भेटतो की काय आहे एक्झॅक्टली माझं लाईफचं पर्पज, की मी फक्त सहन करायला आले का इकडे, का ह्या गोष्टी अशाच चालणार आहे. तर तिला तिकडे एक दिव्य मेसेज भेटला. मे बी तो ना आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा असेल किंवा कामाचा असेल असं म्हणू शकतो आपण. कारण त्याच्यामध्ये तिला सांगितलं गेलं की तू फक्त सहन करायला नाही गेलेलीस. जो अत्याचार होतोय, अन्याय होतोय त्याच्या विरुद्ध उठ, आवाज उचल. कधीपर्यंत सहन करणार आहेस? ओके, तू तेवढी कॅपेबल आहेस, आता तू तेवढी स्ट्रॉंग आहेस की तू स्ट्रॉंग बनून डिसिजन घेऊ शकते. तुझं उदाहरण घेऊन अजून 4 मुली ज्या अशा स्टेजमध्ये आहेत, ज्यांना हा सगळा त्रास होतोय, ते लोक आहे ना, तुला बघून एक शिकवण भेटेल त्यांना आणि ती लोक आपल्या स्वतःसाठी स्टँड घ्यायला सुरुवात करतील. असं उदाहरण बनायचंय तुला. तुझं आयुष्य सहन करण्यासाठी नाहीये. ओके, तर जेवढं सहन करायचं होतं, जे रिअलायझेशन तुला व्हायचं होतं ते फायनली झालेलं आहे. आता तुला सहन नाही करायचं, आता तुला आवाज उचलायचा आहे आणि हे जे कोडं तुझ्या समोर आलंय त्याच्यातून बाहेर पडायचं. कारण हे बाहेर पडणं तुझ्यासाठी आणि इतर लोकांसाठी प्रेरणेचं असेल असं तिला सांगितलं गेलं. आणि फायनली सेशन झाल्यानंतर तिच्या आयुष्यामध्ये खूप मोठे मोठे बदल घडले. तिने आपल्यासाठी स्टँड घेणं सुरू केलं, आपल्या घरच्यांना बोलली आणि लिगली तिने हेल्प घेतली या गोष्टीतून बाहेर निघण्यासाठी. आणि फक्त तिच्या तेवढ्या स्टेपनी पण हे जे होणारे अत्याचार होते किंवा निगेटिव्हिटी होती ती कमी झाली. ते लोकांना कळलं. म्हणजे हे कार्मिकच होतं, पण तो कर्मा एक लिमिटेड पिरियडसाठी होता, ज्या वेळेला तिने स्वतःसाठी स्टँड घेतलं. असं नाही की लग्न नाही मोडलं, तिचं सगळं व्यवस्थित आहे. पण त्या लोकांना आपली चूक समजली आणि ती लोक थोडं वे ऑफ थिंकिंग त्यांची चेंज झाली. ओके, तर कधी कधी ना प्रत्येक धडा किंवा प्रत्येक त्रास किंवा प्रत्येक कर्मा आपल्या आयुष्यामध्ये ना आपल्याला त्रास द्यायला येत नाही, तुम्हाला सहन कर असं शिकवायला येत नाही. ह्याच्या मागे ना काही लपलेला धडा असतो. तो धडा जर आपल्याला कळला ना की हा धडा आहे आणि हे लेसन आहे ह्याच्या मागे आणि ह्यामुळे मला ह्या गोष्टी अशा घडतात, आता मला ह्याच्यातून बाहेर निघण्यासाठी इट्स लाईक अ पझल. ओके, जेव्हा तुम्ही त्या गोष्टी एकत्र आणता आणि तुम्ही ते डिसिजन घेता ना राईट, तर आपोआप तुम्ही त्या गोष्टीतून बाहेर पडता. तर कुठेतरी हेच मधुराने केलं. तिच्या आयुष्यासाठी स्वतःवरती प्रेम करणं सुरू केलं, त्यांना स्वतःला किंमत देणं सुरू केलं, लोकांसाठी स्वतःला बदलणं बंद केलं, स्वतःच्या आयुष्याला इम्पॉर्टन्स दिलं. आणि एवढं स्वातंत्र्य तर आहे. आजकाल जे आपण न्यूजमध्ये ऐकतो, जे बघतो आणि इनफॅक्ट तुमच्या आजूबाजूला पण असं होत असेल किंवा कोणी पॅरेंट्स असेल ज्यांची मुलगी जर असं काही कंप्लेंट करते, तर प्लीज तिला हेल्प करा. कर्मा असतात 100%, पण त्याच्यातून बाहेर निघायला मे बी तिला थोडीशी तुमची पुष्टी गरज आहे. बाळा, आम्ही आहोत तुझ्याबरोबर, तू काळजी करू नको. प्रत्येक वेळी लग्न मोडेल असं नाही, पण ते होणारे अत्याचार कमी होतील. आता जे हे न्यूजमध्ये ऐकतो ना, ते ऐकून खूप मन वाईट वाटतं की है ना, एखाद्याला आपण वाचू शकत होतो, एखाद्याचं आयुष्य मे बी वाचू शकत होतं, पण तसं झालं नाही. ओके, तर मे बी तुमचा फक्त शाब्दिक आधार त्या व्यक्तीला जगण्याची प्रेरणा देईल, त्या व्यक्तीला लढण्याची ताकद देईल.
तर तेवढं करण्यात काही हरकत नाहीये मला असं वाटतं. ऑफकोर्स चुकीचा सपोर्ट करू नका. खूप वेळा गोष्टी अपोझिट पण असतात. मुलीचे घरचे जास्त इंटरफेअर करतात, त्यामुळे पण प्रॉब्लेम्स येतात. बॅलन्स करून चला, पण ज्या वेळेला आपल्या पोटच्या पोराला आपली गरज आहे आणि आपण ज्या वेळेला तिला नाकारतो किंवा नाही म्हणतो, म्हणजे हे दिल्लीसारख्या शहरात घडतंय, आता बेंगलोरसारख्या ठिकाणी घडतंय, पुण्यासारख्या ठिकाणी घडतंय, तर हे खरंच विचार करण्याची गोष्ट आहे, है ना? तर तुम्ही ते समजून घ्या. जर मुलगी बोलत असेल तर बघा, तिच्याकडे लक्ष द्या. जर बोलत नसेल तर बोलकं करा, है ना? आणि तिला फक्त तेवढे आधार द्या शब्दाचे, की बाळा तू कधीही बोलशील ना, आम्ही आहोत तुझ्याबरोबर. काहीही प्रॉब्लेम असला तर तू आमच्याबरोबर शेअर करू शकते. हे बोललात की तिला तेवढंच मानसिक आधार भेटेल आणि ती स्वतःसाठी लढायला किंवा स्टँड घ्यायला रेडी राहील. हे मुलाच्या आई-वडिलांसाठी पण एक मेसेजच आहे, की आहे ना, तुम्ही जसं मुलाला समजता, असंच हे पण एखाद्याच्या पोटातून आलेलं लेकरू आहे. एक सोल आहे. तिला त्या हिशोबाने बघा. तिला ॲनिमल बनवू नका. ओके. गोष्टीचा थोडा आपण बॅलन्स करून चाललो ना, बिकॉज आता सिच्युएशन तशी नाही आहे पहिल्यासारखी, की मुलगी फक्त घरात बसून स्वयंपाक करणार आहे आणि मुलगा फक्त बाहेर जाऊन कमवणार आहे, असं नाही आहे. खांद्याला खांदा लावून चालणं हे महत्त्वाचं आहे. दोघांना तेवढीच फ्रीडम आहे प्रत्येक गोष्टीची आणि सेम रिस्पॉन्सिबिलिटी पण. तर ह्या गोष्टी लक्षात आल्या तर खूप आयुष्य वाचू शकतं खूप लोकांचं, है ना? तर प्लीज काळजी घ्या. आपल्या आसपास असं कुठेही काही दिसलं तर 4 शब्द आधाराचे बोलायला विसरू नका. नमस्कार.